चला तर आपण सगळे मिळून फेरफटका मारूया. या परिसरात म्हणजेच शिकूया परिसर अभ्यास इयत्ता 3. पाठ पहिला, आपल्या अवतीभवती. सांगा पाहू, या सर्व वस्तू तुम्हाला नक्की ओळखता येतील. त्या कोणत्या पदार्थांपासून बनल्या आहेत, ते पदार्थ कुठे सापडतात, या वस्तूंचे उपयोग सांगा. आता ही चित्र बघा. या चित्रात तुम्हाला काय काय दिसतंय? बॅट, कप, दोरा आणि हे मडकं. आता ही बॅट कशापासून बनली आहे? लाकडापासून बनलेली आहे. लाकूड आपल्याला कशापासून मिळतं? झाडापासून मिळतं. आणि या बॅटीचे उपयोग, बॅट आपल्याला खेळण्यासाठी उपयोगी पडते. हा आहे कप. हा आहे चिनी मातीपासून बनलेला. याचा उपयोग आहे चहा पिण्यासाठी. हा आहे रिळाचा दोरा. या दोऱ्याचे उपयोग कोणते आहेत? या दोऱ्याचा उपयोग आपल्याला शिवण्यासाठी होतो. हे आहे मातीचं मडकं. अर्थात मडकं हे मातीपासूनच बनलेलं आहे. या मडक्यामध्ये पाणी थंडगार राहतं. अवतीभवती नजर टाकू. आपल्या आजूबाजूला अनेक वस्तू आहेत. त्या सर्वांचा मिळून आपला परिसर बनतो. त्यात माती, दगड, धोंडे आहेत. नद्या, नाले, तळी आहेत. हवा आहे. डोंगर आणि टेकड्या आहेत. जंगले आहेत. शेते, घरे आणि रस्तेही आहेत. उजाड माळराने आहेत. वेगवेगळे प्राणी आपल्या सभोवताली असतात. निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष, झाडे, झुडपे, वेली यांनी आपला परिसर सजला आहे. आपणही या परिसराचा एक भागच आहोत. चिमणी आणि रस्त्यात पडलेला दगड. मुलांनो, चिमणी आणि रस्त्यात पडलेला दगड यांच्यामध्ये काही फरक आहे का? आणि असलाच तर तो कोणता आहे बरं? चिमणी ही सजीव आहे आणि दगड हा निर्जीव आहे. याचाच अर्थ काय? दगड जिथे आहे तिथेच पडून राहील. त्याला कोणी उचलून हलवले तरच त्याची जागा बदलेल. दगड जेवत नाही, त्यामुळे दगडाची वाढही होत नाही आणि दगडाला पिल्लेही होत नाहीत. आणि या उलट चिमणीचं. चिमण्यांना घरटं बांधायचं असतं. त्यासाठी चिमण्या आपणहून इकडे तिकडे फिरत असतात. चिमण्या किडे आणि धान्याचे कण खातात. ते खाऊन त्यांची वाढ होते. चिमण्या घरट्यात अंडी घालतात. अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात. चिमण्या आपल्या पिल्लांची खूप काळजी घेतात. चिमणी आणि दगड यांच्यात हे फरक का दिसतात? तुम्हाला मगाशी जसं सांगितलं त्याप्रमाणे चिमणी ही सजीव आहे आणि दगड हा निर्जीव आहे. म्हणजेच आपल्या सभोवती असणाऱ्या वस्तूंचे 2 गट पडतात. सजीव वस्तू आणि निर्जीव वस्तू. आणि सजीवांचेही 2 गट पडतात, प्राणी आणि वनस्पती. जशी प्राण्यांना पिल्ले होतात, तशी बियांपासून वनस्पतींची रोपे तयार होतात. ती वनस्पतींची पिल्लेच असतात. रोपांची वाढ होऊन ती लहानाची मोठी होतात. यावरून वनस्पती सजीव आहेत हे समजते. वनस्पती हालचालही करतात. कळीचे फूल होताना मिटलेल्या पाकळ्या उघडतात. पण वनस्पतींमधील सगळ्याच हालचाली इतक्या सहज लक्षात येत नाहीत. रोपांनाही अन्नाची गरज असते. वनस्पती प्राण्यांप्रमाणे इकडून तिकडे मात्र जाऊ शकत नाहीत. मुळांच्या आधारे वनस्पती एकाच ठिकाणी जखडलेल्या असतात. वनस्पती आणि प्राणी यांच्यात हा फार मोठा फरक आहे. सांगा पाहू, चित्रातील वस्तू सजीव आहेत की निर्जीव ते सांगा. आणि सजीव असेल तर ती वस्तू वनस्पती आहे की प्राणी ते सांगा. आता चित्रामध्ये हे आपल्याला एक झाड दिसतंय. अर्थातच ते सजीव आहे. हा ससा आहे, प्राणी आहे. बेडूक सजीव आहे, प्राणी आहे. हा गॅस सिलेंडर आहे,
ही निर्जीव वस्तू आहे. हा पाण्याचा पेला आहे, ही पण निर्जीव वस्तू आहे. हे कुंडीतलं रोप आहे, ही सजीव वस्तू आहे. आणि ही कढई आहे, ही निर्जीव वस्तू आहे. आगगाडीचे इंजिन इकडून तिकडे ये जा करत असते, मग ते सजीव आहे की निर्जीव? ते निर्जीव आहे. सजीव झाडाच्या लाकडापासून खुर्ची तयार केली, मग ती सजीव आहे की निर्जीव? ती निर्जीव आहे. परिसरातील सर्व घटकांचे एकमेकांशी नाते. पाणी आणि हवा परिसराचेच घटक आहेत. सर्व सजीवांना त्यांची गरज असते, तसेच सर्व सजीवांना अन्नाचीही गरज असते. ते अन्न त्यांना परिसरातूनच मिळते. जगण्यासाठी लागणाऱ्या इतर वस्तूही सजीवांना परिसरातून मिळतात. पक्षी घरटी बांधतात, त्यासाठी पक्ष्यांना कापूस, काड्या, धागे अशा गोष्टी लागतात. त्या त्यांना परिसरातूनच मिळतात. माणूस तर परिसरातून कितीतरी वस्तू मिळवत असतो. कापूस, लोकर, रेशीम या वस्तू परिसरातूनच मिळतात. यापासून आपण कापड विणतो. माणूस परिसरातून मिळालेल्या वस्तूंपासून चटया, टोपल्या, वहीचा कागद अशा गोष्टी बनवतो. घर बांधण्यासाठी माती, दगड आणि लाकूड माणसाला परिसरातूनच मिळते. काही वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात. त्यामुळे वेगळ्या ठिकाणी वनस्पतींची नवीन रोपे तयार होतात. म्हणजेच वनस्पतींनाही परिसरातून मदत मिळते. सजीव परिसरातून ज्या वस्तू घेतात त्याचा परिसरावर काय परिणाम होत असेल? मेलेल्या प्राण्यांचे मांस गिधाडे, कोल्हे यासारखे प्राणी खातात आणि पोट भरता भरता परिसर सुद्धा स्वच्छ करतात. मेलेल्या प्राण्यांचे उरलेले भाग कुचतात, ते मातीत मिसळतात. झाडांची पाने गळतात, तीही मातीत पडून कुचतात. त्यामुळे माती कसदार होते. कसदार मातीमुळे वनस्पतींचे पोषण होते. म्हणजेच निर्जीव वस्तूंमध्येही सजीवांमुळे बदल घडून येतात. माहित आहे का तुम्हाला? मेंढीसारखा केसाळ प्राणी झुडपांची पाने खातो. त्यावेळी मेंढीच्या केसात काही वनस्पतींच्या बिया अडकतात. ती मेंढी दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर बिया तिथे पडतात. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वनस्पतींची नवीन रोपे तयार व्हायला मदत होते. म्हणजेच मेंढी आणि वनस्पती एकमेकांना मदत करतात. आपण काय शिकलो? आपल्या परिसरात अनेक वस्तू आहेत. काही सजीव आहेत, काही निर्जीव आहेत. सजीव स्वतःहून हालचाल करतात. सजीवांना अन्नाची गरज असते. अन्न खाऊन त्यांची वाढ होते. त्यांच्यापासून त्यांच्यासारखेच सजीव तयार होतात. सजीवांमध्ये काही प्राणी असतात तर काही वनस्पती असतात. सजीवांच्या सर्व गरजा परिसरातूनच भागतात. निर्जीव वस्तूंमध्येही सजीवांमुळे बदल घडून येतात. परिसरातील सर्व घटक एकमेकांवर अवलंबून असतात. हे नेहमी लक्षात ठेवा. परिसरातून मिळणाऱ्या वस्तूंमुळेच सर्व सजीवांच्या गरजा भागतात. अशा वस्तू वाया जाऊ देऊ नयेत. परिसराची हानी आपल्या हातून होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. स्वाध्याय. जरा डोके चालवा. कापसाचे कोणते कोणते उपयोग आहेत? कापसाचा उपयोग सर्वात महत्त्वाचा, त्यापासून कपडे बनवता येतात. चपला कशापासून बनवतात? चपला प्राण्यांच्या कातड्यांपासून बनवतात. चिमणी व दगडाच्या जवळ मोठा आवाज झाला तर चिमणी काय करेल आणि दगड काय करेल?
चिमणीजवळ मोठा आवाज झाला तर चिमणी उडून जाईल, दगड मात्र आहे त्याच ठिकाणी राहील. पाल काय खाते? पाल छोटे छोटे कीटक खाते. तुमच्या घरातील लाकडापासून तयार केलेल्या वस्तूंची यादी करा. आता मुलांनो, तुमच्या घरी लाकडाच्या कोणकोणत्या वस्तू आहेत? टेबल, खुर्ची, कपाट. कोणकोणते प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतात? मांजर हा प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतो. गाळलेले शब्द भरा. कोणी उचलून हलवले तरच दगडाची जागा बदलते. कापूस, लोकर आणि रेशीम यापासून आपण कापड विणतो. झाडांची पाने गळतात, तीही मातीत पडून कुजतात. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. माणसाला परिसरातून कोणकोणत्या वस्तू मिळतात? माणसाला परिसरातून कापूस, लोकर, रेशीम या वस्तू मिळतात. वनस्पतींना परिसरातून कशी मदत मिळते? काही वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात, त्यामुळे वेगळ्या ठिकाणी वनस्पतींची नवीन रोपे तयार होतात. अशा प्रकारे वनस्पतींनाही परिसरातून मदत मिळते. जंगलातील माती कशामुळे कसदार होते? मेलेल्या प्राण्यांचे उरलेले भाग कुजतात, ते मातीत मिसळतात. झाडांची पाने गळतात, तीही मातीत पडून कुजतात, यामुळे माती कसदार होते. चूक की बरोबर ते सांगा. काही वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात. बरोबर. वनस्पती निर्जीव आहेत. चूक. किडे आणि धान्यांचे कण खाल्ल्यामुळे चिमण्यांची वाढ होते. बरोबर.